गौतम बुद्ध हा जेव्हा त्याच्या वडिलांच्या शेतावर जात असे आणि ज्यावेळी त्यांना काम नसे तेव्हा ते एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करत असे। त्याच्या बौद्धिक विकासासाठी ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या त्याचबरोबर क्षत्रिय शिक्षणासाठी जे काही शिक्षण दिलं पाहिजे ते सगळे शिक्षण गौतम बुद्धाला भेटत होते। कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास होत असताना त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे नाही दुर्लक्ष होऊ नये याची काळजी शुद्धोधन जातीने घेत होता। गौतम बुद्ध हा लहान असताना सुद्धा एकदम दयाशील वृत्तीचा होता। माणसाने माणसाची पिळवणूक करावी ही त्याला मुळीच आवडत नसे। गौतम बुद्ध हा किती दयाशील आणि त्याचं मन किती नाजूक होते याचं एक उदाहरण मी तुम्हाला आज एका कथेतून देणार आहे। एके दिवशी गौतम बुद्ध त्याच्या मित्रांसोबत त्याच्याच वडिलांच्या शेतावर गेले होते। त्यावेळी तिकडे गौतम बुद्ध त्यांच्या सवंगड्याबरोबर शेतामध्ये बसलेला असताना त्याची नजर पडली एका मजदुराकडे। तो मजदूर अंगावर जेमतेम कपड्यांशी एवढ्या अंग बाजून काढणाऱ्या उन्हामध्ये शेतावर काम करत होता आणि बांध घालणे, नांगरणे अशी काही कामे तो करत होता। अशी ही मजदुराची व्यथा जेव्हा गौतम बुद्धाने आपल्या डोळ्यांशी बघितली तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये आसू आले। ती दृश्य पाहून तो अतिशय हळहळला आणि त्याला हे बघून खूप दुःख झाले। आणि हे सगळं पाहून तो आपल्या मित्रांना म्हणाला की एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक करावी ही काही योग्य दिसते काय, तो बरोबर आहे काय? आणि पुढे तो म्हणाला की मजुराने मर कष्ट करावे आणि त्या कष्टांच्या फळावर मालकाने जीवन जगावे हे कसे काय बरोबर होऊ शकते? आणि माणसाने माणसांची पिळवणूक करायची ही वृत्ती एखाद्या राक्षसी वृत्तीप्रमाणे आहे। असा कठीण विचार आणि कठीण प्रश्न ऐकून ते गौतम बुद्धाचे सगळे मित्र हे बुचकळ्यात पडले आणि त्यांना या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हेच कळेना। कारण त्याचे मित्र हे जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते आणि त्यांचे विचार काय होते हे बघा। त्यांचे विचार असे होते की मजुराने मालकाची चाकरी कायम करत राहावी आणि त्याची चाकरी करण्यामध्येच त्यांनी धन्यता मानावी। तुम्हाला असं वाटत असेल की या उत्तराने गौतम बुद्धाचं समाधान झालं असेल, पण मुळीच नाही। गौतम बुद्धाला त्यांचे विचार अगदी पटेनासे झाले। त्याचे मित्र खूपच आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांना माहिती पडलं की हा एक क्षत्रिय असून त्याच्या मनामध्ये एवढी करुणा कशी, एवढ्या दयाशीलपणा कसा? कारण क्षत्रियांचं काम असतं हे लढणं। गौतम बुद्ध हा एक असा क्षत्रिय होता की त्याच्या मनामध्ये दयाशीलपणा हा ठासून भरला होता। हा एक असा प्रसंग होता की ज्याच्यामध्ये स्पष्ट होते की गौतम बुद्ध हा पहिल्यापासूनच एवढा दयाशील स्वभावाचा होता आणि त्याच्या मनामध्ये सगळ्यांसाठी खूप प्रेम होते। तर अशी लक्षणं होती गौतम बुद्धाची जेव्हा तो लहान असताना। तर मित्रांनो, पुढच्या भागामध्येही आपण असाच एक किस्सा बघणार आहोत। त्याच्यामधून आपल्याला दिसणार आहे की प्राणी मात्रांविषयी गौतम बुद्धाला किती आपुलकी होती आणि किती प्रेम होते। जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।